अधिक माहिती आपण घेऊया सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, आपण बघतो आता आणखीन एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आणि वाल्मिक कराडचा दबदबा असल्याचं त्यात बोललं जात आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामधील 3 ऑडिओ क्लिप समोर आल्या। यामध्ये अजहर नावाचा जो बंदी आहे त्याला सुरुवातीला सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण केली अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप जवळपास 7 मिनिटाची ऑडिओ क्लिप होती। ती व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ होती। त्यानंतर एक दुसरी ऑडिओ क्लिप अजहरचीच व्हायरल झाली की मला दबाव टाकून माझ्याकडून हे अशा पद्धतीने मरवधून घेतलं होतं आणि त्यामध्ये जो सनी आठवलेचं नाव देखील घेण्यात आलं होतं आणि त्याच सनी आठवलेची आजची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। त्याच्यामध्ये सनी आठवले कारागृहामध्ये कशा पद्धतीने वाल्मिक कराड यांची दहशत आहे, त्याचबरोबर अजहर नावाचा जो कैदी आहे त्याला ती मारहाण झाली, ती मारहाण खरी आहे, मात्र त्याच्यावरती कसा दबाव टाकला जातोय हे सगळं काही सांगितलंय। नेमकं या संपूर्ण ऑडिओ क्लिप वरून बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये नेमकं सुरू काय आहे असा देखील सवाल उपस्थित होतो। या संदर्भात तिथले जे कारागृह अधीक्षक आहेत त्यांना विचारणा केली असता अशा पद्धतीने काहीही घडलं नाही। कुठल्याही कैद्याला त्यांना कॉल करण्याचा अधिकार आहे, तो काय बोलतो याच्यावरती आम्ही लक्ष ठेवत नाहीत, मात्र अशा पद्धतीने कुठलीही घटना आमच्याकडे घडलेली नाही। प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवलं जातं। शाब्दिक बाचाबाची झालेली होती मात्र मारहाणीचा प्रकार घडला नाही आणि कुठल्याही कैद्याला आम्ही स्पेशल ट्रीटमेंट देत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृह गेल्या 3 दिवसांमधून चर्चेत आहे आणि एक ऑडिओ क्लिप झाली की दुसरी ऑडिओ क्लिप येते, त्याला उत्तर देण्याच्या पद्धतीने हे ऑडिओ क्लिप चालले आहेत। हे थांबणार कधी आणि या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी नेमून या संपूर्ण जे ऑडिओ क्लिप आहेत याची चौकशी केली जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अमित, सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी।